सांगलीत संतापाचा उद्रेक. सांगली कोल्हापूर रस्ता की मृत्यूचा सापळा. लोकहित मंचचा सरकारला काळा झेंडा दाखवण्याचा इशारा. सांगली कोल्हापूर रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे जाळे पसरले नसून ते प्रशासनाने रचलेले मृत्यूचे सापळे बनले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे ओळखणेही आता कठीण झाले आहे. या जीवघेण्या मार्गावर दररोज निष्पाप लोकांचा बळी जात असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत का, असा जळजळीत सवाल लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती. जिल्ह्याचे पालकमंत्री याच रस्त्यावरून आलिशान गाड्यांमधून वारंवार प्रवास करतात. मात्र त्यांना सामान्य जनतेच्या या वेदना आणि रस्त्यावरील या कळा का दिसत नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पालकत्वाच्या गप्पा मारणारे नेते आज जनतेला वायावर सोडून कुठे गायब झाले आहेत. आमदार आणि खासदारांच्या या मौनामुळे जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता भेट मिळणार खड्ड्यांचे फोटो. प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी आता लोकहित मंच अनोखे आंदोलन करणार आहे. जबाबदार मंत्र्यांना या जीवघेण्या खड्ड्यांचे फोटो भेट म्हणून पाठवण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांना या भीषण वास्तवाची जाणीव होईल. प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम. लोकहित मंचने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसात रस्त्याची डागडुजी झाल्यास संतापाचा भडका उडेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. मंत्र्यांच्या गाड्यांसमोर काळे झेंडे फडकवून त्यांचा सन्मान केला जाईल. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आता नडल्याशिवाय पर्याय नाही. हा लढा आता आरपारचा असेल. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच सडेतोड आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.